बरं लक्ष द्या ऐका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अग्निवीरची बॅच चालू करतोय. मग आता पहिल्यांदा तुम्हाला अग्निवीरमध्ये गणिताचा सिलेबस आहे का, सर्वात महत्त्वाचा गणिताचा सिलेबस काय आहे हा सर्वात महत्त्वाचा पहिल्यांदा तुम्हाला समजला पाहिजे. आता गणिताचा सिलेबस म्हटलं की तुम्हाला लगेच एक गोष्ट समजते. तर या गणितमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय आहे आधी सांगतो तुम्हाला. सर्वात महत्त्वाचा घटक गणित. कशाचा सिलेबस आहे आपला? अग्निवीर. आता आपण जीडीचं बघतोय बरं का, जनरल ड्युटीचा, म्हणजे अग्निवीर जीडीचा बघतोय आपण. मग आता याच्यामध्ये सिलेबस काय आहे? तो सर्वात महत्त्वाचा पहिल्यांदा एक सांगतो तुम्हाला. एक पहिलं अपूर्णांकाची बेरीज. आता मागचे जर आपण PYQ बघितलं तर अपूर्णांकाची बेरीज हा घटक खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज आहे, लक्षात येतंय. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे एक अपूर्णांकाची बेरीज असू द्या, वजाबाकी असू द्या, गुणाकार, भागाकार, हा सर्व सिलेबस पहिल्यांदा हे प्रकरणामध्ये काय काय अपूर्णांकाची बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे आणि भागाकार, हे पहिल्यांदा इथं घटक. सर्वात सिंपल पेपर असतोय, खूप सोपं असतंय, काही अडचण नाही याच्यामध्ये. 2 नंबरला काय बघा, दुसरं प्रकरण. आता हे पहिलं सांगितलं तुम्हाला. 2 नंबरला सर्वात महत्त्वाचं तुम्हाला असतं मसावी आणि लसावी. आणि सर्वात महत्त्वाचा घटक हा पेपर मराठीत न होणार आहे, त्याच्यामुळं लसावी मसावी हे सुद्धा सिंपल घटक असतात, लक्षात येतंय. त्यानंतर 3 नंबरचा घटक आहे का, तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सरासरी. लक्षात येतंय. मग सरासरीमध्ये तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे सरासरीचा इथं एक तुम्हाला घटक असतोय. म्हणजे याच्यामध्ये काय काय सांगितलं अग्निवीर जीडीमध्ये? अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मसावी, लसावी, सरासरी. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे, लक्षात येतंय. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शेकडेवारी. विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारी. याच्यानंतर असतोय तो म्हणजे नफा तोटा. लक्ष द्या बरं का, नफा तोटा. शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तर प्रमाण, लक्षात आलंय. हे गुणोत्तर प्रमाण असते. सरळ व्याज असते, सरळ व्याज. त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज. बघा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. याच्यानंतर येते प्रकरण म्हणजे रेल्वे. रेल्वे वेगवेळांतर, काळकाम वेग आहे मुलांनो, काळकाम वेग असते. लक्षात येतंय का मी काय सांगतोय ती? काळकाम वेग आहे, रेल्वेचं प्रकरण आहे. थोडक्यात काय सांगतोय एक लक्ष द्या. तुम्हाला जर पूर्ण सिलेबसचा जर तुम्ही आढावा घेतला तर तुम्हाला एक गोष्ट समजेल. ह्याच्यामध्ये अजून एक घटक सांगतो, एक भूमिती एक आहे, भूमिती आहे. मग आता या भूमितीमध्ये काय काय आहे? सर्वात महत्त्वाचा घटक या भूमितीमध्ये त्रिकोण असते मुलांनो, त्रिकोण आहे. त्याच्यानंतर चौकोन, या चौकोनांचे प्रकार, लक्षात आलं का? चौकोन, चौकोनांचे प्रकार असते. वर्तुळ आहे मुलांनो, वर्तुळ. अर्ध वर्तुळावर प्रश्न आलाय बघा, लक्षात येत आहे का? अर्ध वर्तुळ, लक्ष द्या बरं का. काय काय आलंय बघा, अर्ध वर्तुळावर प्रश्न आलाय, लक्ष द्या इकडं. अर्ध वर्तुळावर प्रश्न आलाय, लक्षात येत आहे का? त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक चौरस, आयत. बघा, सगळ्यात महत्त्वाचे घटक काय काय सांगतोय? वर्तुळे, अर्धवर्तुळे, त्रिकोण, चौकोनाचे प्रकार, चौरस, आयत. त्यानंतर शंकू, वृत्तचित्ती. मुलांनो, वृत्तचित्तीलाच आपण दंडगोल म्हणतो. ह्याचं तर एकदा वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र विचारलंय, शंकूच्या घनफळाचं सूत्र विचारलंय. शंकू आहे, लक्षात येतंय का? म्हणजे इथं शंकू आहे, वृत्तचित्त आहे, दंडगोल आहे, आयत आहे, घन आहे.
कळलं का? त्याच्यानंतर घनानंतर इष्टिका चिते, इष्टिका चिती. लक्षात येते का? म्हणजे इष्टिका चितीला आपण त्याच्यामध्ये हिंदीमध्ये घनाव म्हणतो, घनाव. लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जर एकंदरीत बघितलं तर तुम्हाला हे सगळं भूमितीचे सगळे सिलेबसचे टॉपिक तिथं आहेत. म्हणजे हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. मग आता तुम्हाला प्रश्न कसे आलेत ते तुम्हाला दाखवतो. आता पहिल्याच महत्त्वाचा घटक असा प्रश्न आलाय, हेड लक्ष द्या का. सर्वात महत्त्वाचा घटक, गणिताच्या सिलेबसमध्ये क्वेश्चन काय आलेत हे पहिल्यांदा सांगतो. पहिला प्रश्न 2000 आत्ताचा तुम्ही बघितला लेटेस्टमध्ये. तर त्यांनी प्रश्न असा विचारला विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाच्या आंतर कोणाच्या मापांची बेरीज किती. एवढा सोपा प्रश्न आहे. आंतर कोणाच्या मापांची बेरीज किती. आता मुलांनो पर्याय काय काय दिलेत, 90, 180, 360 आणि 270. आता मला सांगा, सर्वात महत्त्वाचा घटक काय विचारतोय बघा, तुम्हाला त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापांची बेरीज किती, हा तुम्हाला इथं क्वेश्चन परीक्षेला विचारलाय. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आंतरकोणाच्या मापांची बेरीज, आपलं उत्तर काय असणार आहे, 180. एवढं सिंपल विचारले. आंतरकोणाच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 180. मग आता तुम्ही अभ्यास करताना काय करायचंय की तुम्हाला अंतर्गत कोणाच्या मापांची बेरीज 180, तर बाह्य कोणाच्या मापांची बेरीज किती असणार आहे मुलांनो, 360. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापांची बेरीज 360 असणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे पर्यायाचा पण अभ्यास तुम्ही करा. बर, 90 अंशाचा कोन यालाच काय म्हणतात रे मुलांनो, काटकोन. म्हणजे कोणाचं जे प्रकार आहेत ह्याला काटकोन. मुलांना ऐका, यालाच दुसरा एक शब्द येतो, तो समकोन येतो. काय येतो, समकोन. मग तुम्ही जर अभ्यास केला 90 अंशाचा कोन त्याला काटकोन किंवा समकोन म्हणतात. मुलांना 90 अंशापेक्षा लहान, बघा 90 अंशापेक्षा लहान असेल तर त्याला विद्यार्थी मित्रांनो लघुकोन म्हणतात. काय म्हणायचं, लघुकोन. आणि 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान त्याला काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, बोला, विशाल कोन म्हणणार, विशाल कोन. लक्षात येते. म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान याला आपण विशाल कोन म्हणतात. पण जर तुम्ही आर्मी जीडीचा जर PYQचा पेपर बघितला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवल, नवीन एक प्रश्न विचारला होता. तो कोणता, की बृहत कोन कशाला म्हणतात. बघा, बृहत कोन. मग आता मला सांगा, हा जो बृहत कोन असतो त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो प्रविशाल कोन म्हणतो. काय म्हणायचं, प्रविशाल कोन. मग तुम्हाला हा प्रश्न आलाय बघा, लक्षात येतंय, हा तर आलाय. आता हा प्रश्न आलाय, मग बृहत कोन कशाला म्हणायचं, तर विद्यार्थी मित्रांनो ज्या कोणाचं माप 180 पेक्षा जास्त व 360 पेक्षा लहान त्याला म्हणायचं बृहत कोन. लक्षात ठेवा बरं का. मग मी काय सांगतोय एक लक्ष द्या. आपण काय करतोय, तुम्हाला सिलेबस समजून सांगतोय, क्वेश्चन कसे आलेत ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करतोय. मी काय म्हणतोय की त्रिकोणाच्या आंतरकोणाच्या मापांची बेरीज किती, असा तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही फक्त तोच बघायचा नाही. मग ह्या त्रिकोणाच्या नुसत्या कोणाच्या, कोण या शब्दावरून काय काय प्रश्न आलेत. पहिला महत्वाचा घटक, एक बृहत कोन आलाय, काटकोन आलाय, बाह्य कोन आलाय. 90 अंशापेक्षा लहान असतो त्याला लघुकोन म्हणतात. 90 अंशाच्या कोणाला काटकोन म्हणतात. 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान त्याला विशाल कोन म्हणतात. काय म्हणतात, विशाल कोन म्हणतात. आणि सर्वात महत्वाचा ऐका, 2021चा इंडियन आर्मीचा जो पेपर आहे ऑनलाईनचा, त्या इंडियन आर्मीच्या ऑनलाईनच्या पेपरला एक प्रश्न आला होता, तो म्हणजे बृहत कोन. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं की बाबा बृहत कोनाचं माप किती, तर तुम्ही काय म्हणणार, 180 पेक्षा मोठा
व 360 अंशापेक्षा लहान हा बृहत कोणाचं माप तुम्हाला परीक्षेला विचारतात. लक्षात आलं? याच बृहत कोणाला विद्यार्थी मित्रांनो प्रविशाल कोण असं म्हणतात. लक्षात येत आहे सर्वांच्या? हा एक क्वेश्चन इथं तुम्हाला इंडियन आर्मीला पडलाय. दुसरा महत्वाचा घटक ऐका, पडलेले क्वेश्चन सांगतो. दुसरा महत्वाचा घटक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय पडलंय ती. मग आता तुम्हाला काय पडले, तुम्हाला असा क्वेश्चन आलाय की खालीलपैकी शंकूचे घनफळ बरोबर काय. मग आता प्रश्न असा आलाय शंकूचे घनफळ बरोबर काय. बघा नीट आहे का. मग शंकूचे घनफळ विचारले, मग डायरेक्ट खाली 4 पर्याय दिलेत. काय काय दिलेत बघा. 1/3 पाय आर घन एच. बघा दुसरा पर्याय दिला 1/3 पाय आर वर्ग एच. तिसरा पर्याय दिलाय 2/3 पाय आर वर्ग एच. आणि चौथा पर्याय दिलाय 4/3 पाय आर वर्ग एच. आता विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला असे प्रश्न विचारलेत. म्हणजे तुम्हाला काय विचारतोय, तुम्हाला विचारलंय की शंकूचं घनफळ. मग एवढंच दिलंय आणि खाली तुम्हाला असे 4 पर्याय दिलेत. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं पाहिजे की यामध्ये शंकूचे घनफळाचं सूत्र काय विचारले. किती सोपं प्रश्न विचारलेत बघा. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय. इथं 1/3 पाय आर घन नसतं बरं का. घन असतं का नाही. शंकूच्या घनफळाला इथं 2/3 नसतं. असतं का हो नाही. इथं शंकूच्या घनफळाला 4/3 आहे का हो नाही ना. मग तुम्हाला काय विचारले 1/3 पाय आर वर्ग एच हे शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला फक्त विचारलंय शंकूचे घनफळ बरोबर काय. मग तुम्ही काय पाठ करणार 1/3 पाय आर वर्ग एच हे लक्षात ठेवा. मग तुम्ही घनफळ हा शब्द आला, याला हिंदीमध्ये असा शब्द आहे बरं का, घनफळाला आयतन म्हणतात. शंकू का आयतन हा एक शब्द लक्षात ठेवा बरं का. हिंदीमध्ये काय म्हणायचं याला आयतन. कळलं ना. मग आता लक्ष द्या, तुम्हाला विचारलंय कशाचं शंकूचं. मग तुम्ही सगळ्या घनफळाच्या सूत्रांचा अभ्यास करा. पहिलं काय येणार मुलांनो, शंकूचं घनफळ विचारलं तर मग घनाचे घनफळ काय. घनाचे घनफळ. मग घनाच्या घनफळाचं सूत्र काय असेल मुलांनो, कोण सांगतंय का सांगा. घनाचे घनफळ बरोबर काय. तर लक्षात ठेवा बाजूचा काय असतो रे विद्यार्थी मित्रांनो घन. बाजूचा काय असतो घन. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन असतो. मग तुम्हाला विचारतील बाबा घनाभ घनाभ किंवा इष्टिकाचिती 2 शब्द परीक्षेला येतात. मग इथं तुम्हाला असं विचारलं बाबा इष्टिकाचितीचे बोल ना काय का इष्टिकाचितीचे घनफळ. मग मुलांना एक लक्ष द्या, ह्याचं असतं LBH लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणजे तुम्ही एका घनफळाचा अभ्यास करायचा नाही, तुम्ही सगळेच करायचं. तुम्हाला शंकू विचारलाय ना, सगळ्या घनफळाचे सूत्रपाठ करा. म्हणजे घनाचे घनफळ विचारले, इथं इष्टिकाचितीचे घनफळ LBH. लक्षात आलं का. तुम्हाला विचारतील बाबा वृत्तचितीचे घनफळ, त्यालाच आपण दंडगोल म्हणतो. वृत्तचितीचे घनफळ. मग तुम्ही काय म्हणणार आहे पाय आर वर्ग एच. लक्षात आलं का. वृत्तचितीचं घनफळ पाय आर वर्ग. लक्षात येत आहे का मी काय म्हणतो ती पाय आर वर्ग एच. मग तुम्हाला आणि काय घनफळ कोणाचं असतं गोलाचे घनफळ. मग गोलाचे घनफळ बरोबर काय येणार सांगा. ह्या गोलाचं घनफळ 4/3 पाय आर घन. मला काय सांगायचं एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की बाबा तुम्हाला शंकूचं घनफळ विचारलंय ना, तर तुम्ही शंकूचे घनफळ विचारलं तर सगळ्या घनफळाचा अभ्यास करा. कळतंय का मी काय सांगतोय ते, की सर्व जी घनफळ आहेत त्या सर्व घनफळांच्या सूत्रांचा अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेला याचं एक सूत्र विचारलंय जातंय. हा एक प्रश्न परीक्षेला आलेला आहे. मी फक्त सांगतोय की क्वेश्चन परीक्षेला कसे येतात ते लक्षात येते. म्हणजे तुम्हाला मी आत्ता की सांगितलं की बाबा हा सिलेबस आहे आणि या सिलेबसवर किती सिंपल क्वेश्चन येतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. पुढं काय काय विचारलं आहे का हे लक्ष द्या का. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा विचारला विद्यार्थी मित्रांनो आहे का. प्रश्न असा आहे पंचाकृती. प्रश्न बघा, प्रश्न असा आहे आपला बघा. थांबा
पंचकोनाकृती म्हणा. पंचकोनाकृती कोनाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो? किती अंशाचा असतो? आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, जे पडलंय ते घेतोय बरं का. जे 2025ला 21ला जे क्वेश्चन आले ते तुमच्यापर्यंत सांगतोय. प्रश्न असा विचारलाय की पंचकोनाकृती कोनाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो मुलांनो, ऐका. तुम्हाला माहिती आहे बाबा, आकृती तयार होते त्रिकोणापासून. त्रिकोणाचा अंतरकोन किती अंशाचा असतो रे? 180. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती आहे? 180. मुलांनो 4 कोन झालं. 4 कोन म्हणजे चौकोन किती असणार आहे? 360. लक्षात आलं? कळतं का मी काय सांगतो ते? हे लक्षात ठेवा. त्रिकोण 180, चौकोन 360 आणि हा असतो मुलांनो पंचाकृती, म्हणजे अशी आकृती असते. आता कसं असतंय, तिथं त्यांना असं म्हणायला पाहिजे होतं बहुभुजा. कळतंय का? मग इथं त्यांनी म्हणलंय बाबा पंचाकृती म्हणजे 5 कोन पाहिजेत. कोन मग सगळ्या भुजा समान पाहिजे त्याच्या. मग 5 कोन असतील तर इथं 180 असतं, इथं 360 असतं. आणि ह्या सर्व पंचाकृती कोणाच्या मापांची बेरीज किती असते मुलांनो? किती बोला? 540 असते. लक्षात आलं का? आणि षटकोनाची किती असेल मग? कोण सांगताय का? षटकोनाची 720 असते. अगदी बरोबर, सगळ्या सर्व मापांची. मग मला सांगा, ह्या कोणाच्या मापांची बेरीज 540 आहे. पंचकोनाची किती कोण आहेत? 5 कोन. प्रत्येक कोन समान असतो का? कारण ह्याच्या प्रत्येक बाजू समान असतात. कारण ही पंचकोनाकृती आलं की प्रत्येक बाजू समान पाहिजे. मग 540ला जर मी 5ने भागलं, कितीने भागलं? तर भागा बघा, 5 एके 5, भाग लागला शून्याचा, 45. मुलांनो इकडे लक्ष द्या. या पंचकोनाकृती कोणाच्या मापांचा प्रत्येक कोन, इथं तुम्हाला शब्द विचारलाय किती अंशाचा असेल? 108. किती अंशाचा असेल? 108. लक्षात काय ठेवायचं एक लक्ष द्या. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, हा प्रश्न तर येऊनच गेलाय. कळतंय? हा प्रश्न पण येऊन गेलाय. कळतंय? आणि हा एक 2024ला आलेला प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही लेटेस्टमध्ये जर पूर्ण PYQचा अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट जाणवल की तुम्हाला ह्या गोष्टीचा अभ्यास करत असताना तुम्हाला PYQचा अभ्यास करणं आणि योग्य दिशेनं मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. खूप सिंपल प्रश्न आहेत. आपण काय करणार आहे की अशाच पद्धतीचे PYQ 2024 मागं पडलेले सगळे PYQ आपण विश्लेषण करणार आहे. फक्त एक नाही, सगळेच अंक गणित हे ते सगळे क्वेश्चन. आणि ह्याच्यानंतर आपण जे आता आपण आर्मीसाठी आपण 100% निकाल लावलाय, ह्याच्या आपण स्पेशल बॅच चालू करतोय. लक्षात येतंय? ह्याच्या आपण स्पेशल बॅच चालू करतोय. त्याला तुम्ही 100% जॉईन व्हा. सर्वांच्या लक्षात येतंय? स्पेशल बॅच आपण ऑफलाईन बॅच चालू करतोय. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, ह्या बॅचला जॉईन व्हा आणि तुम्ही तुमचं आर्मी होण्याचं स्वप्न पूर्ण करा. एवढे सिंपल क्वेश्चन आहेत आर्मीसाठी. आपण उद्या ह्याच्यानंतर पुढची सिरीज चालू करू.